संपूर्ण महाराष्ट्रात घरांचा नवीन कायदा लागू. आता या लोकांची घरं JCBने पाडायला सुरुवात झालीय. महाराष्ट्रातील जी लोक स्वतःच्या घरात राहतात अशा सर्व घरांवर 2 नवे नियम लागू झाले आहेत. आता जी घरं या 2 नियमांपासणार नाहीत ती घरं आता JCBने पाडायला सुरुवात झालेली आहे. 2 नियम जे याआधी पण होते, ज्याची अंमलबजावणी अतिशय कडक पद्धतीने आता सुरू झालीय. नियमात न बसणारं घर शिल्लक ठेवू नका असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, ज्यामुळे घरांवर आता JCB घालून ती जमीनदोस्त व्हायला सुरुवात झाली आहे. मग आता कोणते ते 2 असे कडक नियम आहेत की ज्यामुळे लोकांची घरं पाडली जाऊ लागली आहेत? तुमचं घर सुरक्षित आहे की नाही? तुमचं घर राहणार की पाडले जाणार? संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. या व्हिडिओची सगळी माहिती व्यवस्थितपणे पहा. पूर्वी घरांना कोणी हात लावत नसायचं. अतिक्रमण वगैरे असलं तरच नोटीस देऊन मग तोडफोड व्हायची. पण आता सरकारने नवा कायदा लागू केल्यामुळे डायरेक्ट कारवाईची सुरुवात झाली आहे. तुम्ही सकाळी उठलात की घराला नोटीस लावली जाईल आणि एक JCB घर पाडायला सुरुवात करेल. हा चित्रपट तुम्हाला पाहिला तर कसं वाटेल? तर खरंच हे आता होऊ लागलं आहे. तुमचं जर स्वतःच्या हक्काचं घर असेल तर तुम्ही आत्ताच सावध व्हा, कारण सध्या महाराष्ट्रात घरांच्या बाबतीत मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांच्या स्वप्नातल्या घरावर आता थेट सरकारी JCB चालणार आहे. सरकारने घरांच्या बांधकामाबाबत असे काही कडक नियम आणलेत की जे लोक हे 2 नियम पाळणार नाहीत त्यांच्या घराची धूळधाण व्हायला सुरुवात झालीय. ज्यांची घरं या नियमात बसत नाहीत ती आता जमीनदोस्त केली जाणार आहेत. मग नक्की ते 2 धोक्याचे नियम कोणते, ज्यामुळे लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जातोय? तुमचं घर आता सुरक्षित आहे की ते पण पाडलं जाणार? काय आहेत ते जाचक नियम? चला तर मग याची इत्थंभूत माहिती नीट समजून घेऊया. सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी घरांचे 2 नवीन नियम काढले आहेत. एक असा कडक कायदा आलाय ज्यामुळे आता लोकांची हक्काची घरं पाडायला प्रशासनाने सुरुवात केली आहे. आता ज्यांनी कोणी ग्रामीण भागात किंवा शहराच्या आउटसाईडला स्वस्त प्लॉट घेऊन घरं उभी केली असतील किंवा खेड्यापाड्यात आपल्याच शेतात टोलेजंग घरं बांधली असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण सरकारने जो नवा कायदा आणलाय तो जर तुम्ही वेळीच समजून घेतला नाही आणि तुमचं घर त्या 2 नियमांच्या चौकटीत नसेल तर तुमच्या घरावरील कारवाई आता कुणीच रोखू शकणार नाही. रक्ताचं पाणी करून आणि आयुष्यभराची पुंजी लावून बांधलेलं घर एका मिनिटात मातीत मिळणार आहे, कारण सरकार आता मोठी धडक मोहीम राबवणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात नवीन नियम लागू झालाय, ज्यानुसार ही बेकायदेशीर घरं आता नियमाच्या कचाट्यात सापडली आहेत. महाराष्ट्रातील 99% घरं जी आज गावागावांत आहेत, निमशहरी भागात आहेत किंवा ज्यांनी शेत जमिनीत आणि स्वतःच्या शेतात घरं बांधली आहेत, त्या सर्वांना हा नवीन नियम आता लागू झालाय. या नियमात स्पष्ट म्हटलंय की 99% घरांच्या बाबतीत एक मोठी कायदेशीर अडचण उभी राहिली आहे आणि म्हणूनच सरकारने हा कठोर निर्णय घेतलाय. आता ज्यांनी ग्रामीण भागात किंवा शहरालगत वस्ती केली आहे त्यांच्यासाठी सरकारने एक धोक्याचा इशारा दिलाय. सरकारने केलेल्या एका मोठ्या पाहणीत असं दिसलं की गावाकडे किंवा शहरात घरं बांधताना लोक या 2 मुख्य नियमांना हरताळ फासतात आणि म्हणूनच सरकारने आता हे पाऊल उचललं आहे. ज्यांनी शेत जमिनीत घरं थाटली आहेत, ज्यांनी जमिनीचा वापर बदलला नाही म्हणजेच गुंठेवारी केली पण ती अरुण कागदावर शेतीच आहे आणि NA न करताच डायरेक्ट बांधकाम उरकून घेतलं आहे, अशा सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना आता हे नियम भंडावून सोडणार आहेत. याच नियमांच्या आधारे आता घरांवर हातोडा पडणार आहे. सरकारने ही नवीन नियमावली जाहीर केली आहे. ज्यांची घरं या 2 नियमात फिट बसणार नाहीत त्यांची घरं आता भुईसपाट केली जाणार आहेत. हे कान देऊन नीट ऐका. पूर्वी कसं असायचं, तुम्ही हवं तिथे घर बांधलं तरी कुणी विचारत नव्हतं. शेतात घर बांधा किंवा गावात छोटा प्लॉट घेऊन घर उभं करा, कसलीच अडचण नसायची. गावठाणातलं घर असो किंवा गावाबाहेरचं सगळं चालून जायचं. पण आता सगळ्यात मोठा एक नियम लागू झालाय, तो म्हणजे तुमच्या घराच्या लांबी आणि रुंदीचा. तुमच्या घराच्या मापाचा आता नवीन हिशोब आलाय. जर तुमच्या घराचं क्षेत्रफळ या ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर गेलं तर तुमच्या घरावर थेट कारवाईची टांगती तलवार असेल. घराच्या लांबी रुंदीचं सरकारने एक गणित फिक्स केलंय. त्या गणितात जर तुमचं घर बसत नसेल आणि तुमची जमीन जर NA नसेल, तुम्ही केवळ शेत जमिनीत घर बांधून राहत असाल तर तुमच्या घरावर कारवाई अटळ आहे. तुमच्या घराचं माप जर या नियमाच्या बाहेर निघालं तर JCB येणारच. मग तो नवीन जाचक नियम काय आहे? नक्की कोणाची घरं तोडली जाणार? लांबी रुंदीची ती मर्यादा किती आहे? किती जागा असेल तर घर वाचणार आणि कितीच्या पुढे गेल्यावर घर पाडलं जाणार? प्रत्येक घराला NA करणं खरंच गरजेचं आहे का? कोणाचं घर सेफ आहे आणि कोणाचा धोक्यात? हे सगळं समजून घेण्यासाठी
यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. हा नियम एकदम नवीन असल्याने खूप लोकांना याची पुसटशी कल्पनाही नाहीये. माणसाने लाखो रुपये खर्चून पोटाला चिमटा काढून घर उभं केलेलं असतं, पण साध्या माहिती अभावी तुमचं हक्काचं घर आता जेसीबीने पाडलं जाऊ शकतं. डोळ्या देखत आयुष्यभराची कमाई मातीत मिसळू शकते. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं घर आणि कष्टाचे पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ 1 सेकंडही न घालवता पूर्ण पहा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण थेट तुमच्या हक्काच्या घरावर आणि कष्टाच्या कमाईवर सरकारने नवीन कायद्याची कुऱ्हाड चालवली आहे. प्रत्येक कुटुंबासाठी हा नियम आता बंधनकारक झाला असून विशेषतः ज्यांनी शेतात किंवा गावात कुठेतरी एकदम गुंठे जागा घेऊन घरं बांधली आहेत त्यांच्यासाठी हा काळजाचा ठोका चुकवणारा धक्का आहे. पूर्वी काय चालायचं, लोक गुंठा 2 गुंठे जमीन घ्यायचे आणि परवानगी न घेताच टोलेजंग घरं उभी करायचे. कागदावरती जागा शेतीचीच असायची. सरकारने वारंवार ओरडून सांगितलं होतं की जोवर जमीन बिगर शेती किंवा NA होत नाही तोवर तिथे वीट रचू नका, पण लोकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. मनमानी पद्धतीने बांधकामं उरकावून घेतली आणि आता तोच नियम तुमच्या गळ्याशी फास बनून आलाय. जर तुमच्या घराचं मोजमाप किंवा जागेचं क्षेत्रफळ सरकारी मर्यादेच्या बाहेर असेल आणि जागा NA नसेल तर तुमचं ते स्वप्नाचं घर बेकायदेशीर ठरवून जमीनदोस्त केलं जाऊ शकतं. मग सरकारचा तो लांबी रुंदीचा नेमका आकडा तरी काय, किती जागेत घर असेल तरच तुम्ही सुरक्षित आहात, हे सगळं मी आता फोडून सांगतोय. हा नवा नियम थेट तुमच्या घराच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. तुम्ही गावखेड्यात राहत असाल, शेतकरी असाल, रानात बंगला किंवा फार्म हाऊस बांधलं असेल किंवा शहरातून येऊन शेतजमीन घेऊन तिथे घर थाटलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय दुसरीकडे कुठेही बघू नका. आता तुम्हाला वाटेल की आपलं रक्ताचं पाणी करून बांधलेलं घर सरकार कसं काय तोडणार? तर हीच सर्वात मोठी भीतीची गोष्ट आहे. नव्या कायद्यानुसार आता घरांची लांबी आणि रुंदी टेप लावून मोजली जाणार आहे. ती जर सरकारी मर्यादेच्या किंचितही पुढे गेली तर थेट पाडकामाचे आदेश तुमच्या दारात येतील. तुमच्या घरासाठी नक्की किती जागा लागते आणि किती लिमिट संपल्यावर संकट उभं ठाकणार हे आत्ताच्या आत्ता जाणून घ्या. सध्या अनेकांनी शेतात मोठे महाल उभे केलेत. खास करून शहरी लोक शांततेसाठी गावात गुंतवणूक करून घरं बांधतात किंवा शहरालगत असे स्वस्त प्लॉट विकले जातात जे मुळात NA नसतात, ती फक्त शेतजमीन असते. अशा जागेवरचं कोणतंही बांधकाम आता पूर्णपणे नियमबाह्य मानलं जाते. सरकारचं आता स्पष्ट आणि ठाम म्हणणं आहे की कोणतीही भिंत उभी करण्यापूर्वी तुम्हाला ती जमीन बिगर शेती म्हणजेच NA करून घ्यावीच लागेल. आता ही प्रोसेस सरकारने इतकी सोपी केली आहे की विचारू नका. पूर्वीसारखे तालुक्याच्या कचेऱ्यांचे आणि साहेबांचे उंबरठे झिजवण्याची गरज राहिलेली नाही. सगळं काही आता एका क्लिकवर ऑनलाईन पार पडतं. पण जर तुम्ही अजूनही हे केलं नसेल तर मग तुमच्यावर कोणता नियम लागू होतो? सरकारने एक विशेष नियमावली आता जाहीर केली आहे. नीट ऐका. जर तुम्ही सामान्य किंवा मध्यमवर्गीय असाल तर तुमच्यासाठी FSI म्हणजे घर बांधण्याची एक ठराविक सीमा आखून दिली आहे. जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीत घर उभं करायचं असेल आणि तुमची एकूण शेती साधारण 1 ते 1.5 एकरच्या आसपास भरत असेल तर तुम्ही केवळ 150 चौरस मीटर म्हणजेच सुमारे 1600 स्क्वेअर फूट एवढंच बांधकाम तिथे करू शकता. आणि जर तुमची शेती 1.5 एकरपेक्षा मोठी असेल तर तुम्हाला 4300 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्याची मुभा सरकारने दिली आहे. असा हा कडक नियम आता लागू झालाय. याचा सरळ अर्थ असा की तुमचं शेत मोठं असेल तर तुम्ही 1600-1700 स्क्वेअर फूटचं घर बिनधास्त बांधू शकता. पण गडबड कुठे झालीये? अनेकांनी गावात 1-2 गुंठे शेतात NA न करताच अव्वाच्या सव्वा मोठे बंगले बांधून ठेवलेत. अशा सर्व घरांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. कारण सरकारनं बजावलंय की शेतीमध्ये जर तुम्ही धंदा किंवा फायद्यासाठी बेकायदेशीर काही केलं तर तुमच्यावर कठोर कारवाईही होणारच. अनेकांना आता या सरकारी फेऱ्यात अडकून मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. ही सर्व महत्त्वाची माहिती आम्ही उपलब्ध इंटरनेटच्या आधारे गोळा केली आहे. तुमच्या भागात नक्की कोणता स्थानिक नियम सध्या लागू आहे हे एकदा स्वतःहून आवर्जून तपासून खात्री करून घ्या. आत्ता आपण पाहिलं की सरकारचे नियम किती कडक झाले आहेत आणि ती कारवाईची वेळ आली आहे. पण घाबरून न जाता तुमचं घर वाचवण्यासाठी तुम्हाला नक्की काय पावलं उचलायची आहेत ते नीट समजून घ्या. मी तुम्हाला आता 4 सोपे स्टेप सांगणार आहे जे तुम्ही उद्याच तपासून पाहायला हवात. पहिली स्टेप, तुमच्या घराचा 7-12 उतारा 8A उतारा तपासा. त्यावर भोगवटादार वर्ग काय आहे ते पहा. जर तुमची जमीन अजूनही शेती म्हणून नोंदवली असेल आणि तुम्ही तिथे घर बांधलं असेल तर सर्वात आधी तुम्हाला नजराना किंवा रूपांतर शुल्क भरून ती जमीन बिगर शेती म्हणजेच NA करून घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल. आजकाल ही प्रक्रिया महाभूमी पोर्टलवर ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घराचा नकाशा आणि प्लॅन. अनेकदा आपण गाव पातळीवर कोणाचंही घर बांधतो, पण आता तुमच्या ग्रामपंचायतीकडून किंवा नगरपालिकेकडून बांधकाम परवानगी
कन्स्ट्रक्शन परमिशन घेतली आहे का याची खात्री करा. जर तुमच्याकडे अधिकृत टॅक्स पावती असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण कमी आहे. पण तरीही गुंठेवारी नियमात तुमचं घर बसत आहे का हे तज्ज्ञांकडून तपासून घ्या. तिसरे स्टेप, जर तुमचं घर गुंठेवारी भागात असेल तर महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी गुंठेवारी नियमीकरण योजना आणली आहे. अशा योजनेचा लाभ घेऊन ठराविक दंड भरून तुम्ही तुमचं बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करू शकता. यामुळेच भविष्यात येणारा JCB कायमचं थांबवता येईल. चौथी आणि सर्वात महत्त्वाची टीप, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला प्रशासनाकडून कोणतीही नोटीस आली तर त्याला कायदेशीर उत्तर द्या. अनेक कागदपत्रांची पूर्तता नसल्याने अशा नोटीसेस येतात. मंडळी, घर हे माणसाचं स्वप्न असतं, ते वाचवणं आपल्याच हातात आहे. तुम्हाला या नियमांबद्दल अजून काही शंका असतील किंवा तुमच्या भागात अशी काही कारवाई सुरू असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि हो, ही माहिती तुमच्या प्रत्येक नातेवाईकाला आणि मित्राला पाठवा, कारण कोणाचं तरी हक्काचं घर वाचवू शकतं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कायदेशीर अपडेट्स आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.